मकर संक्रांतीच्या बिलेटेड शुभेच्छा. त्यांचे सगळा माहोल आणि सगळ्यांचा उत्साह हे सगळं बघून खूप छान वाटतंय. आज जी कुकिंग कॉम्पिटिशन आयोजित केली होती त्याच्यामधल्या सगळ्या पार्टिसिपेंट्सनी इतकी मेहनत घेतली होती की ती बघून मला माझी थोडीशी लाज वाटायला लागली की मी ह्याच्यातली अर्धी मेहनत तरी मी घ्यायला हवी असं मला वाटतंय. पण खरोखर इतके सुंदर पदार्थ आणि ती मेहनत, एवढी क्रिएटिव्हिटी की मला आणि जान्हवी मॅडमना खरं सांगायचं तर इतकं कठीण गेलं की एक्झॅक्टली रिझल्ट कसा डिक्लेअर करायचा. आम्ही दीप्तीताईंबरोबर कितीतरी वेळ डिस्कस केला आणि शेवटी रिझल्ट आम्ही डिक्लेअर करतोय. पण आधीच एक डिस्क्लेमर देऊन ठेवतोय आम्ही, CSME त्यामुळे डिस्क्लेमर देत असते नेहमी. तर हाही डिस्क्लेमर की प्लीज हा रिझल्ट जरी 1-2 अर्धा अशा मार्कांनी मागे पुढे झालेला आहे, प्रत्येकाने खूप छान पदार्थ केले, त्यामुळे प्रत्येक जण विनर आहे असं मला तरी वाटतं. म्हणजे आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःसाठी टाळ्या वाजवल्या, इतकं छान सगळ्यांनी केलेलं आहे. सो ऑल द बेस्ट. आणि दीप्तीताई आणि सगळ्या बिझनेस गटाच्या आपल्या कोर टीमने घेतलेली मेहनत आणि ओव्हरऑल सगळं कॅम्पेन आणि हा असा सगळा छान माहोल, याच्यासाठी त्यांना सगळ्यांना 100त 100 मार्क आणि खूप छान. आणि असेच छान छान काहीतरी उपक्रम राबवत जा आणि आम्ही नक्की सहभागी होऊ. तुम्ही तुमच्या घरून किंवा कुठल्या तरी एका ठिकाणाहून तुम्ही एक काही पदार्थ बनवताय आणि ते ऑनलाईन सेल करताय. तुम्हाला कुठे फ्रंट फेस नसतो, येता जाताना तुमचं दुकान दिसत नाही, पण स्विगी झोमॅटो या माध्यमातून तुम्ही तुमचा बिझनेस करू शकता. आता क्लाउड किचन मध्ये जर तुम्हाला फूडचा बिझनेस करायचा असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, रादर मी म्हणेन कुठल्याही प्रकारचा बिझनेस करायचा असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स सर्वप्रथम असणं. आणि आपण असा विचार करतो की नाही चला काहीतरी करून सुरू करूया आणि डॉक्युमेंट्स वगैरे नसले तरी चालतील, पण तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर या सगळ्या गोष्टींची आवश्यकता लागते. तुम्ही थोड्याशा अंतरावर जाऊ शकता आणि मग अडकाल, अरे मग आता मला फूड लायसन्स घ्यायला लागेल, मग मला GST घ्यायला लागेल, आणि ह्या गोष्टींसाठी काहीही जास्ती खर्च नाहीये. पहिल्या ती भीती काढून टाका की अरे मला फूड लायसन्स घ्यायचंय, मग मी कसं करू, कुठे जाऊ. पण ते सहज सोपं आहे. GST रजिस्ट्रेशन त्याच्यामध्येही काही विशेष खर्च नाहीये. पण आणि करंट अकाउंट, म्हणजे GST आणि करंट अकाउंट या 2 बेसिक गोष्टी कुठलाही बिझनेस सुरू करताना असणं फार महत्त्वाचं आहे जर तुम्हाला फार पुढे जायचं असेल. क्लाउड किचनच्या बाबतीत तुमच्याकडे फूड लायसन्स असणं आवश्यक आहे. आणि यामध्ये असं असतं की तुम्ही पदार्थ स्विगी झोमॅटोवर विकू शकता. आता तुम्ही म्हणाल की आम्ही स्विगी झोमॅटोकडे कसं अप्रोच करणार, आम्ही कोणते पदार्थ विकायचे, कसं विकायचं, खूप त्याच्यामध्ये कन्फ्युजन असू शकतं. मग मार्केटिंग कसं करणार. आपल्याकडे आता मी आले तेव्हा टेरी शॉपिस ना, बरोबर, त्यांचं चालू होतं. ते खूप छान प्लॅटफॉर्म आहे तुमच्या सगळ्यांसाठी. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, मी कुठे बनवू, कसं बनवू, मग मला भाडं परवडेल का, मग माझी कॉस्टिंग कशी होईल. तर याच्यासाठी हा सगळा विचार करून आम्ही एक प्रपोजल घेऊन आलेलो आहोत ज्याच्यामध्ये सप्रेसचे प्रॉडक्ट्स हे तुम्हाला तुमच्याकडे तुमच्या क्लाउड किचनमध्ये बनवायचे आणि स्विगी झोमॅटोवर विकायचे. स्विगी झोमॅटोचं लिस्टिंग आम्ही करून देणार, लायसन्स आम्ही तुम्हाला मिळवून देणार. तुम्हाला तो तुमचा बिझनेस तुमचा म्हणून चालवायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं मार्जिन असणार आहे. तो बिझनेस तुमचा असेल, तुमच्या नावावर लायसन्स असेल, त्याचा अर्थ होईल की तुम्ही सप्रेसची फ्रँचायझी घेतलेली आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही कसं बनवणार. आमच्याकडे सगळे पदार्थ रेडी आहेत, रेडी टू कुक आहेत. ऑर्डर आली तर ती ऑर्डर कशी येते, ती ऑर्डर आल्यानंतर ती प्रोसेस कशी करायची, ह्याचं सगळं ट्रेनिंग आम्ही देतो. ती ऑर्डर आली की तुम्हाला तो पदार्थ काढायचा आहे, तो फक्त मायक्रोवेव्ह करायचा आहे किंवा तव्यावर भाजायचा आहे किंवा तळायचा आहे, आणि त्याच्यासोबत ज्या काही गोष्टी लागतील, चटण्या असतील, जे काय असतील ते घ्यायचं आहे. आणि ते कसं पॅक करायचं, ते पॅकिंग मटेरियलपासून सगळं आम्ही प्रोव्हाइड करतो. तुम्हाला फक्त तो रन करायचा आहे. आणि हा ॲक्च्युली म्हणजे आता मला रॉ मटेरियल आणण्यापासून करायचं तुम्हाला काही नाही. तुम्हाला फक्त आमच्या कडून प्रॉडक्ट घ्यायचे आहे आणि तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला ते तुमचा बिझनेस
बिझनेस म्हणून सेपरेटचे प्रॉडक्ट रन करायचे आहेत. आमचे एक एम्प्लॉई होते आहेत म्हणजे सॉरी सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेत ते. आम्ही जेव्हा हा कन्सेप्ट काढला तेव्हा त्यांनी सांगितलं की मला माझ्या बिझनेससाठी पाहिजे. ते शिवरीला रन करतात क्लाउड किचन. मी म्हटलं शिवरीला त्यांचं 21व्या मजल्यावरती मला हे कसं होईल. दॅट वॉज अवर फर्स्ट क्लाउड किचन. घरातून शिवरीला 21व्या मजल्यावर स्विगी झोमॅटोची माणसं येतील का, लायसन्स मिळेल का. पण जसं आम्ही पुढे जात गेलो इतका सुंदर रिस्पॉन्स होता त्या मॅडम. इतका छान पद्धतीने क्लाउड किचन चालवतात. त्यांच्याकडे सगळ्या 4 किलोमीटर रेडियसमधून ऑर्डर्स येतात. मग ते अंगारकी असू दे, मागे गणपती असू दे, उपासाचे पदार्थ असू दे, ते सगळे साबुदाणा, वडा, थालीपीठ हे सगळे पदार्थ रेडी आहेत. त्यांच्याकडे ऑर्डर्स येतात, ते ऑर्डर लगेच गरम करून देतात आणि शी इज व्हेरी हॅपी. आणि मला त्यांचा सक्सेस बघितल्यावर मग मी हा विचार केला की अरे हे आपण अनेक महिलांसाठी आपण उपलब्ध करून देऊ शकतो. सो मी खरोखर त्यांची, आमचे जे एम्प्लॉई आहेत प्रकाश सर, त्यांची खूप ऋणी आहे. त्यांना धन्यवाद देते. कारण त्यांनी हा जर आग्रह धरला नसता तर कदाचित मी हे विचार केला नसता. सो हा क्लाउड किचनचा कन्सेप्ट आहे. याच्याबद्दल अजून तुम्हाला जास्ती माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. दीप्तीताईंकडे माझा नंबर आहे. तुम्ही फक्त एवढं सांगा की बिझनेस क्रिएटिव्ह कट्टाला भेटले होते आणि तिथून हा कन्सेप्ट मला पुढे न्यायचा आहे. बाकी अजूनही तुम्हाला मार्गदर्शन काहीही लागलं बिझनेस करण्यासाठीचं तर माझ्याकडे जेवढं नॉलेज आहे तेवढं सगळं मी तुम्हाला देऊ शकते. माझ्याकडे सगळं नॉलेज आहे असं मी नाही म्हणणार, कारण मी सुद्धा दर दिवशी नवीन काहीतरी शिकतेच आहे. कालच आम्ही बँकेत एका कामासाठी गेलो. तिकडे मला नवीनच काहीतरी एक फॉर्म कळला ज्याच्यासाठी आज मी दुपारी सकाळपासून गडबडत होते. पण पुढे जातानाच त्या नवीन गोष्टी कळतात, त्या अडचणी येतात आणि पुढे जायचं. येतील त्या अडचणी आपोआप सॉल्व्ह होतात जर तुम्ही इच्छा ठेवली की मला पुढे जायचंय. पण पेपर वर्कसाठी अजिबात घाबरायचं नाही. आणि पेपर वर्क, डॉक्युमेंट्स, फाईल, कंप्लायन्स हे अतिशय आवश्यक आहे. म्हणजे सरांनी सांगितलं तुमचं प्रॉडक्ट उत्तम असणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच तुमची फाईल, तुमचं डॉक्युमेंट हे स्ट्रॉंग असणं फारच आवश्यक आहे. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना शुभेच्छा.